नमस्कार, मी संगीता देवळेकर संगनम या चॅनलवर आपले स्वागत करते. आज आम्ही निघालो आहोत संगन व्हॅलीला. संगन व्हॅलीला आता ठाण्यावरून निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे ठाणा टोल नाका आहे आणि आता आम्ही इथून नाशिक हायवेने पुढे जाणार आहोत. आणि बऱ्याच दिवसाने हा आमचा ट्रेक आम्ही ट्रेकिंगला म्हणजे आमच्या ग्रुपसोबत ट्रेकिंग ग्रुपसोबत आम्ही ट्रेकला निघालो आहोत. हा आमचा ट्रेकिंग ग्रुप आहे. तर आता आपण पुढे जाऊन भेटूया, बघूया आपला हा प्रवास कसा आहे. मुंबई नाशिक हायवेने प्रवास करत पुढे भंडारदरा घोटी मार्गावर एका ठिकाणी थांबून आम्ही चहाचा ब्रेक घेतला. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील चेकपोस्टवर एंट्री तिकीट काढून आम्ही या अभयारण्यात प्रवेश केला. नगर जिल्ह्यातील भंडारदरा या परिसरात पोहोचल्यावर भंडारदरा डॅम, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, अलंग मदनकुलंग या डोंगरदऱ्यांनी वेढलेले हे परिसर इथे आलेल्या प्रत्येक निसर्ग भटक्यांना आकर्षित करते. भंडारदरा घाटघर मार्गावरून प्रवास करताना समोर घाटघर मार्गावर न जाता डावीकडे रतनवाडी या मार्गावर काही अंतरावर सांब्रद हे गाव आहे. मुंबई ते सांदन व्हॅली हे 180 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जवळजवळ 4 ते 5 तासाचा प्रवास करून सांब्रद या गावात पोचल्यावर सांदन व्हॅलीकडे पोहोचता येते. सकाळी 10 वाजता ठाण्याहून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आत्ता 3च्या दरम्यान आम्ही सांब्रद या गावात पोहोचलो आहोत. गावात पोहोचल्यावर दुपारचं जेवण करून सांब्रद गावापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर असलेले रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर पाहायला आम्ही निघालो. अमृतेश्वर मंदिर हे 10व्या शतकात झंज राजाने बांधलेले मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथीय पद्धतीचे आहे. अमृतेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा सांब्रद गावाकडे निघालो. वाटेत निवांत सनसेट पॉईंटला थांबून पुन्हा गावाकडची वाट धरली. सांब्रद गावात पोहोचल्यावर होळी पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे गावची सर्व मंडळी होळी पूजण्यासाठी गावात जमली होती. या निमित्ताने आम्हालाही सांब्रद गावच्या होळी उत्सवाचा सण पाहता आला. गावात जीवन बांडे यांच्याकडे आमच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रीचे जेवण झाल्यावर पौर्णिमेच्या चंद्रासोबत खुल्या आकाशाखाली आमची तंबूत राहण्याची व्यवस्था केली होती. रात्रीच्या थंडीत कुडकुडत शेकोटी घेत आमच्या पहिल्या दिवसाचा प्रवास हा इथे संपला. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयासोबत आमच्या दिवसाला सुरुवात झाली. सकाळचा चहा नाश्ता करून सकाळी 7:30च्या दरम्यान सांदन व्हॅलीसाठी आम्ही गावातून निघालो. सांदन व्हॅली पाहण्याचा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आत्ता आमच्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. आम्ही रात्री इथे आलो होतो सांब्रद विलेजमध्ये आणि रात्री आम्ही टेंटमध्ये थांबलो होतो. आता सकाळी आम्ही संदन व्हॅलीसाठी निघालो आहोत. तर हा ॲक्च्युली हे सांब्रद विलेज आहे, तुम्हाला मागे दिसतं आहे ते, हे सांब्रद विलेज आहे. तर इथे आपल्याला टेंटमध्ये स्टे करावा लागतो. आम्ही नाईट स्टे केला होता काल.
तर आत्ता आमचा ट्रेक बघूया कसं असेल, पुढे जाऊन आपण बघूया. सामरत विहिरीमधून चालत असताना आपल्याला डावीकडेच रतनगड किल्ला दिसतो. हा इथे जो मागे दिसतो आमच्या, तो आहे रतनगड किल्ला. आता आम्ही व्हॅलीमध्ये उतरायला सुरुवात केलेली आहे. रस्ता इथून व्हॅली सुरुवात होते. तर आता हा पॅच आहे, ते उतरून आपल्याला खाली जायचं आहे खडकातून, आणि मग थोडंसं झाड येणार आहे, तिथून मग व्हॅली स्टार्ट होते. संधन व्हॅलीचं प्रवेशद्वार. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर इथून गेल्यावर आपल्याला तो पुढचा रस्ता व्हॅलीचा स्टार्ट होणार आहे. तर बघूया हा रस्ता पुढे कसा आहे. निसर्गाच्या कुशीत दडलेली सांधन दरी या आश्चर्याबद्दल ज्यावेळी आम्हाला कळले, त्यावेळीच आपल्या मनाशी एक ठाम निश्चय करून एकदा का होईना या सांधन व्हॅलीला भेट द्यायचे आम्ही ठरवले. आणि आज सांधन व्हॅली पाहण्याचा आमचा निश्चय पूर्ण झाला. आता आपण आहोत सांधन व्हॅलीच्या एंट्री पॉईंटला. आणि ही व्हॅली जी आहे एशियात सेकंड लार्जेस्ट व्हॅली म्हणून ओळखली जाते. तर तुम्ही बघू शकता ही व्हॅली किती डीप आहे आणि पूर्ण रस्ता हा खडकाळ आहे. दरीत प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच पाण्याचे छोटे छोटे डबके आपल्याला पाहायला मिळतात. आता आम्ही इथून असं खाली उतरत आलो. पुढे ही व्हॅली आहे. ज्यांना रॅपलिंग करत दरीत उतरायचं आहे त्यांच्यासाठी सुरुवातीलाच असे रॅपलिंगचे पॅच आहेत. समोरचा मोठा दगड क्रॉस करून हा सरळ तुमच्या लेफ्टला चालत. तर व्हॅलीवरून येताना आपल्याला हे 2 फुटाचं पाणी लागतं, त्या पाण्यातून यावं लागतं, ते हेच आहे. सांधन व्हॅलीमध्ये 2 छोटे पाण्याचे तळे होते, किंवा आपण ज्याला पॉन्ड बोलतो, ते आता आम्ही क्रॉस केले आहेत. अराऊंड 1-1.5 फुटाचे होते ते. तुमच्या मागे बघू शकता. थोडं पुढे आल्यावर डोळ्यासमोर एक लांब अशी घळ दिसत होती आणि त्याच्या मधोमध मोठमोठ्या दगडांचा खच पडलेला पाहून या व्हॅलीची निर्मिती कशा प्रकारे झाली असेल याबद्दल अनेक प्रश्न डोळ्यासमोर येत होते. कदाचित पृथ्वीच्या पोटातील काही भूगर्भीय हालचालींमुळे एका मोठ्या डोंगर रांगेला 4 किलोमीटर लांबीची एक अखंड भेग पडली असावी. आलो आलो.
चला तुम्ही जाऊ. आता आम्ही तो जवळजवळ 3 ते 4 फूट पाण्याचा पॅच होता तो क्रॉस केला आहे आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत पुढच्या टप्प्याला. आता इथून थोडा पुढे आहे जो अर्धा ट्रेक असतो तो तिथे संपतो. तर आत्ता आपण तर पूर्ण ट्रेक करणार आहे. तर आपण पूर्ण एंडपर्यंत जाणार आहोत आणि जो अर्धवट ट्रेक असतो तो पुढे आपण गेल्यावर मी दाखवते तुम्हाला, तिथे तो संपतो आणि तिथून आपल्याला इथूनच रिटर्न जावं लागतं. व्हॅलीतून प्रवास करताना काही ठिकाणी व्हॅलीची रुंदी ही 3 फूट इतकी अरुंद तर काही ठिकाणी 10 फुटापेक्षा जास्त आहे. व्हॅलीत बऱ्याच ठिकाणी सूर्यप्रकाशसुद्धा पोचत नसल्यामुळे या व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडो देखील म्हणतात. ही दरी जवळजवळ 200 ते 400 फूट खोल असल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी याच दरीतून खाली कोसळत असल्यामुळे पावसातील 4 महिने व्हॅलीत प्रवास करणे अशक्य असते. जवळजवळ आम्ही व्हॅलीचा 10 ते 15% पॅच क्रॉस केलेला आहे. पहिला आपल्याला सुरुवातीला 1-2 छोटे पॉइंट मिळाले, त्याच्यानंतर एक मोठा 4 फुटाचा आणि हा पूर्ण रस्ता आता दगडाचा आपल्याला दिसतो इथून. तुम्ही बघू शकता आमच्या मागे. ते आपल्याला बोलवत आहेत आपण जेवढा फास्ट जाऊ पुढे तेवढं लवकर पोचू, नाहीतर मग आपल्याला संध्याकाळचे 6-6:30 वाजतील. म्हणून आपण जेवढं पटापट कवर केला हा पॅच तेवढा आपण लवकर पोचू. असं काही दगड असल्यामुळे असे आपल्याला सांभाळून चालावं लागतं. आणि आम्ही आज पूर्ण ट्रेक करायचं म्हणजे ठरवलेलं आहे. या जवळजवळ 3 रॅपलिंग पॉईंट्स आहेत. तर बघूया पुढे गेल्यावर आपल्याला कितपत ट्रेक जमतो आणि किती आपण रॅपलिंग करणार आहोत.
दरीमध्ये दरड कोसळण्याचे बरेच प्रकार होतात. तर हे आत्ताच आमच्यासमोर हा एक दगड जो दिसतोय हा वाला, हा दगड आत्ताच आमच्यासमोर पडला आहे. अरे इथून राईटनी चांगलं होतं असं. टेस्टेड ओके दगड तो. दगड ऑलरेडी मामाने टेस्ट केलंय. काढूया तिथे बसूया काहीतरी खाऊया आता. हलकी होती बॅग आमची. का अबा इकडे विंडी मार ना कशाला? अरे हा दगडावर बाबा होते तिथे. याला कॉम्प्लेक्स येईल म्हणून मी हळूहळू येतो. नाही ते एवढं असं धावत राहतं. दरीच्या एका टोकापर्यंत पोचल्यावर इथून समोर आजोबागड दिसतो. आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट व्हॅली असल्यामुळे ही व्हॅली पाहण्यासाठी जगभरातून इथे पर्यटक येतात. साधारण 2 किलोमीटर अंतर पार करून दरीच्या अशा टप्प्यावर आम्ही पोहोचलो होतो जिथून दरीचा काही हजार फुटाचा तीव्र उतार आमच्या डोळ्यासमोर दिसत होता. इथून एकदा खाली उतरल्यावर परत मागे फिरणे अशक्य असल्यामुळे सांधन व्हॅलीत येणारे बरेच पर्यटक इथूनच मागे फिरतात. आम्ही मात्र संपूर्ण व्हॅली उतरायचं हे अगोदरच ठरवून तयारीत निघालो होतो. तर यापुढचा आमच्या ट्रेकचा भाग 2 लवकरच येणार आहे. पाहायला विसरू नका. पार्ट 2 नक्की पहा.